महाराष्ट्रातील तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लाडक्या बहिणी योजनेचा जो काही हप्ता आहे तर त्याच्यामध्ये आता वाढ होणार आहे. तर जो तुम्हाला 1500 रुपये महिन्याचा हप्ता दिला जातोय, हप्ता म्हणजे या ठिकाणी आता सध्या 24वा हप्ता तुम्हाला मिळणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याची जी काही रक्कम आहे तर ती 1500च्या ऐवजी या ठिकाणी जवळपास 2000 म्हणून असणार आहे. तर बघा 1500 ऐवजी जर तुम्हाला 2000 रुपये भेटले तर भरपूर बहिणींना याचा फायदा होईल, गोरगरीब. कारण ही योजना सर्व गोरगरीब माता बहिणींसाठी सुरू करण्यात आलेली आहे. तर नेमका आता 24वा हप्ता तुमच्या बँक खात्यात कधी पडेल आणि महत्त्वाचं म्हणजे 1500 पडणार आहे किंवा या ठिकाणी 2000 हप्ता कधीपर्यंत वाढेल आणि राहिलेल्या बहिणींना KYC कधी करायची आहे, काय करायचं आहे, ज्यांचे पैसे येत नाही त्यांना काय करायचं आहे, सगळं मी डिटेलमध्ये अपडेट देणार आहे. तर व्हिडिओ सर्वांसाठी महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे सर्वच माता बहिणींनी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आणि हप्त्याचे पैसे पाठवण्यात आलेले आहेत. तर या ठिकाणी हप्ता पाठवण्यात आलेला आहे, ज्यांच्या खात्यात जमा झाला आहे त्यांचं झालेलं आहे, परंतु ज्यांच्या नाही झाला त्यांना काय करायचं आहे की जेणेकरून हप्ता जमा होणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, सर्व अपडेट मी डिटेलमध्ये देणार आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्लीज. तुम्हाला सर्व अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असते. तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओला या ठिकाणी शेअर करायचं आहे. तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. तर बघा जी काही लाडकी बहीण योजना आहे त्यामध्ये बहिणींना सगळ्याच बहिणींना फायदा झालेला आहे. काहींना या ठिकाणी सगळेच हप्ते भेटले, काहींना मजातले भेटले, काहींना अगोदर भेटले, काहींना भेटले नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे हीच तुमच्यासाठी आता सुवर्ण संधी आहे की जी लिंक आता ओपन करून महिलांना या ठिकाणी KYC करण्यास सांगण्यात आलेलं आहे. त्या बाबतीतच मी तुम्हाला अपडेट देणार आहे. तर बघा या ठिकाणी तुम्हाला पण माहिती आहे की जवळपास जी काही महागाई आहे तर ती प्रचंड प्रमाणात वाढत चाललेली आहे आणि वाढलीच आहे. त्याच्यामुळं शासनसुद्धा विचार करतं की जी योजना या ठिकाणी आपण राबवतोय त्याच्यामध्ये महिलांना कुठंतरी फायदा झाला पाहिजेत आणि कुठंतरी त्यांना आपल्या पैशांपासून मदत होईल, त्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर बघा लाडक्या बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे 23वा 24वा तो तुमच्या बँक खात्यामध्ये किती तारखेला जमा होईल, त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काय काम करायचं आहे की जेणेकरून तात्काळ रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल. ज्यांना हप्ते बंद झालेले आहेत, ज्यांना हप्ते भेटणं बंद झालेले त्यांना पण काय करायचं सगळं मी तुम्हाला सांगतो. तर बघा लाडक्या बहीण योजनेची जी काही लिंक आहे तर ती ओपन करण्यात आलेली आहे. लाडक्या बहीण योजनेची तुम्हाला काय करायचं आहे, KYC तुम्हाला करायची आहे. आता बँकेतली KYC वेगळी असते आणि KYC वेगळी. ही KYC अशी आहे की या KYC केल्यानंतर तुम्हाला तुमचा, आता महिला असेल तर तिचा हस्बंडचा, किंवा जर समजा एखादी कुवारी मुलगी असेल 21 वर्षाच्या प्लस तिचं वय असेल, तिने योजनेसाठी फॉर्म भरलेला असेल तर ती तिच्या फादरचा टाकू शकते. तर याच्यामधून गव्हर्नमेंटला कळतं की हा जो काही व्यक्ती आहे हा व्यक्ती योग्य आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी, त्याच्यासाठी KYC सुरू करण्यात आलेली आहे. ती केल्यानंतरच तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा हप्ता भेटेल. समजा आता काहींची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, आता समजा एखादी महिला आहे तिचे हस्बंड जर सरकारी नोकरीला असतील म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, म्हणजे पैसा त्यांच्या घरी आहे, मग अशा महिलेला गरज नाही आहे. मग KYC जर तिने केली तर तिचं या ठिकाणी पूर्ण डाटा तिकडं जातो, म्हणजे त्यांच्या खात्यात व्यवहार किती होतो, काय होतं, म्हणजे या ठिकाणी रूल लागू होता, त्याच्यानुसार त्यांचा हप्ता बंद होतो. आणि KYC तुम्ही जरी केली आणि नाही केली, जर समजा केली तर तुमच्यासाठी चांगलं आहे, नाही केली तर हप्ता बंद होऊन जाणार आहे. केली तर तुमचं जर योग्य असेल, तुम्ही पात्र असाल तर हप्ता भेटेल, नाही केली तर कायमचा बंद होऊन जाणार आहे. त्याच्यामुळं वापस लाडक्या बहीण KYC प्रोसेस सुरू झालेली आहे. त्याच्यामुळं जवळच्या इंटरनेट कॅफेमध्ये जाऊन, ऑनलाईन कॅफेमध्ये जाऊन KYC करून घ्यायची तुम्हाला. ठीक आहे, हा झाला KYCचा मुद्दा. आता रक्कम वाढ बाबतीत अपडेट काय, तर वाढत्या महागाईनुसार शासनसुद्धा विचार करत असतं की या ठिकाणी आपले जे काही या ठिकाणी लाभार्थी आहेत त्यांना माननीय सुनेत्राताई पवार या ठिकाणी यांनी सुद्धा विचार केला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणीचा जो काही 1500 रुपयाचा हप्ता आहे तर तो दादांनीच सांगितलेला होता की त्याच्यामध्ये आपण वाढ करणार आहे. आणि आता सुनेत्राताई पवार यांच्या हातामध्ये म्हणजे जवळपास अर्थ खातं असल्यामुळं ते या ठिकाणी वाढ या रक्कममध्ये करू शकतात. सगळ्या गोष्टींचं नियोजन होतं. जवळपास 1.5 कोटीच्या वरती महिला लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत आहे. त्याच्यामुळे सगळ्या बहिणींना जर या ठिकाणी 1500चा 2000 हप्ता करण्यात आला तर लाभ सगळ्यांनाच भेटणार आहे. तर रक्कम वाढ संदर्भात एकच अपडेट आहे की रक्कम वाढ केली जाणार आहे, हे असं या ठिकाणी क्लिअर आहे, परंतु कधी होईल ते अजून क्लिअर झालेलं नाही आहे. त्याच्यामुळं सगळ्यांनी काय करायचं आहे, KYC करून घ्यायची आहे. आता तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहे, तुम्हाला किती हप्ते आले, काय आले, कमेंटमध्ये सांगा. जर काही अडचण असेल तरी कमेंटमध्ये विचारा.
विचारा. तर KYC तुम्हाला करून घ्यायची जवळच्या इंटरनेट कॅफेमध्ये तुम्ही घरी बसून सुद्धा करू शकता. ठीक आहे. आता पॉईंट असा आहे की महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, ज्यांना कोणाला पैसे आलेले नाही आहे तर त्यांनी आपला नंबर या ठिकाणी 7248994648 याच्यावरती तुम्हाला मेसेज करायचा आहे किंवा या ठिकाणी तुम्ही विचारू शकता. तुम्हाला कुठलीही अडचण लाडकी बहीण योजनेसंदर्भात असली तर याच्यावरती तुम्ही मेसेज करू शकता. तुमच्या सगळ्या अडचणी या ठिकाणी सॉल्व केल्या जाणार आहेत. तर सगळ्याच लाडक्या बहिणींना या ठिकाणी जवळपास हप्ता मिळणार आहे 10 तारखेपर्यंत. 10 तारखेला पैसे सुटणार आहेत. सगळ्यांच्या बँक खात्यामध्ये येतील. तुम्ही कुठल्याही गावात राहा, कुठल्याही तालुक्यात राहा किंवा जिल्ह्यात राहा, तुम्हाला पैसे पाठवले म्हणजे ते डायरेक्ट तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पाहायला भेटणार आहेत. त्याच्यामध्ये असं नाही आहे की जळगावचे पैसे अगोदर येतील किंवा नाशिकचे अगोदर येतील किंवा अमरावतीच्या नंतर किंवा पुण्याचे लवकर, याच्यामध्ये असं काहीच होत नाही. सर्व्हरनुसार ते पैसे तुमच्या खात्यात DBT मार्फत पाठवले जातात. आधार कार्डच्या साह्याने येतात. आधार कार्ड लिंकिंग त्याच्यासाठीच महत्त्वाची आहे. त्याच्यामुळेच तुम्हाला ते पैसे भेटतील आणि त्याच्यानुसारच तुम्हाला ते तुमच्या बँक खात्यामध्ये येतील. तर सगळ्यांनी KYC करून घ्या आणि जर कुठली अडचण असेल कमेंटमध्ये विचारा. तुम्हाला किती हप्ते आले, काय आले, कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या. जर काही अडचण असेल तर पुन्हा तुम्हाला सांगतोय की कमेंटमध्ये विचारा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.